मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न। जळगावात सहकारी पतसंस्थेच्या नोकर भरतीला स्थगिती। बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्यानं आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक। जिल्हा उपनिबंधकाच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्यानंतर नोकर भरतीला स्थगितीचा निर्णय। गोंदिया जिल्ह्यात धान विक्री नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। 1,14,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य। भाडं थकवणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा। मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला आदेश। मुंबई उपनगरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले असून विकासकांकडून रहिवाशांना भाडं मिळत नाहीये। जालन्यात महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक संपन्न। 16 प्रभागातील दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या जागांबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा। पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरेंचा शहराध्यक्ष पदासह सदस्यत्वाचा राजीनामा। येत्या 1 ते 2 दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी 147 उमेदवारांची यादी जाहीर करणार। यादीत बौद्ध, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, जैन आणि उत्तर भारतीय दलितांना प्रतिनिधित्व देणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। यवतमाळच्या महागाव वाकोडे परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर माळू माफियांचा हल्ला। स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार। 1 आरोपी जखमी। जळगावमध्ये कडाक्याच्या थंडीचा पपईला फटका। खानदेशातील पपई उत्पादक अडचणीत। 10 सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यानं पपईवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव। नांदेडमधील माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात। हळद आणि खोबऱ्याची उधळण। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पालखी पूजनानं यात्रेला सुरुवात। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। रेल्वेमधून सामान नेण्यासाठी असणारे विमानासारखे नियम। स्लीपर कोचमध्ये आता केवळ 40 किलोपर्यंतच सामान मोफत नेता येणार। त्याहून अधिक सामानासाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागणार। दिल्लीत एका शूट दरम्यान अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीनं परिधान केली टीम इंडियाची जर्सी। या शूटसाठी कुलदीप यादव, पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल आणि पॅरा हाय जंपर निशात कुमार यांचीही उपस्थिती।